नळ लिकेज असणे हे फक्त त्रासदायक नाही, तर त्यामुळे पाणी वाया जाते. आज आपण एक सोपी प्रक्रिया शिकणार आहोत. मज नळातील स्पिंडल व त्याचे पार्ट्स काढून स्वच्छ करून परत बसवणे. काम सुरू करण्याआधी आवश्यक टूल्स तयार ठेवा, जसे की स्पॅनर, प्लायर्स, स्क्रूड्रायव्हर आणि ॲलन की. नेहमी लक्षात ठेवा, नळ दुरुस्त करण्याआधी पाण्याचा पुरवठा बंद करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रथम नळाचे हँडल काढा. ते काढण्यासाठी ॲलन कीचा उपयोग करा. त्यानंतर ॲडजस्टेबल स्पॅनरचा वापर करून स्पिंडल सैल कराव काळजीपूर्वक बाहेर काढा. स्पिंडल वेगळा करून त्यातील वॉशर, सिरामिक, डिस्कानिओ रिंग तपासा. धूळ किंवा गंज असेल तर स्वच्छ करा. जर वॉशर जुना किंवा तुटका असेल तर तो नवीन बसवावा. सर्व पार्ट्स स्वच्छ झाल्यावर किंवा बदलल्यानंतर त्यांना परत नीट बसवा. नंतर स्पॅनरने घट्ट करून हँडल परत लावा. आता पाण्याचा पुरवठा सुरू करा आणि नळ उघडून तपासा. नळातून पाणी व्यवस्थित येत आहे आणि गळतीही बंद झाली आहे. अशा छोट्या छोट्या दुरुस्त्या शिकल्याने आपण पाणी वाचवू शकतो आणि आपली प्लंबिंग कौशल्य अधिक विकसित करू शकतो.